आता आपण बघणार आहोत ॲपद्वारे आपण कशा पद्धतीनं पंप चालू आणि बंद करायचा. या ठिकाणी आपण बघू शकतो की एंटर युअर नेम या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, सिम सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी सिम 1 सिलेक्ट केला. मी सिम 1 वरून ऑपरेट करणार आहे. स्लेव्ह मोबाईल नंबर म्हणजे जे सिम कार्ड आपण टाकलेलं आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. आपण जो स्लेव्ह मोबाईल नंबर आहे तो जे सिम कार्ड आपण टाकलेला आहे तो नंबर एंटर केलेला आहे. मी आता सेव्ह म्हणतो. या ठिकाणी आपण नंबर सेव्ह केलेला आहे. म्हणजे या नंबर थ्रूच आता पंप चालू आणि बंद होईल. आता मला पंप चालू करायचा आहे. मी फक्त स्टार्ट बटनवर क्लिक करेल. स्टार्ट बटनवरून क्लिक केलं. आता पंप ऑफ आहे. पंप चालू झाला. आता पंप ऑफची लाईट ग्रीन होऊन जाईल आणि पंप ऑन होऊन जाईल. फीडबॅक मेसेज रिसीव्ह झाल्यानंतर ग्रीन झालेली आहे लाईट आणि पंप चालू झालेला आहे. आता मला पंप स्टॉप करायचा आहे. मी स्टॉप बटन दाबतो. पंप स्टॉप होऊन जाईल. आपण या ठिकाणी बघू शकतो पंप स्टॉप झालेला आहे आणि या ठिकाणी त्याचं स्टेटससुद्धा रेड झालेलं आहे.